हा जो बार आहे तो रात्री टनला इथला कुठलाही सिक्युरिटी नाही आहे. वाहनं आले तर काय दिसत नाही. हा बार रात्री एका गाडीवाल्याच्या डोळ्यामध्ये गेला असता वाचला. इथून टर्न मारला आणि डायरेक्ट घुसला. त्याच्या अगोदर रात्री एक टेम्पो पलटी झाला होता. धोकादायक ठिकाणी अशा प्रकारचं करून ठेवलंय. इथं कुठलीही सिक्युरिटी नाही. वाहनं येतात, वाहनं जाऊन या पद्धतीनं अशा पद्धतीनं बघा तुम्ही वाहनं यायला जागा आणि मग कंपनीला दिसना का झालंय. इथल्या पोलीस यंत्रणेला दिसत नाही का. धोकादायक ठिकाणावर तुम्ही कारवाई करा. मनुष्यबळच्या कंपनी का गुन्हा दाखल करत नाही. आपण मला पण ही जरा वही व्हायला लागलंय की कंपनीचा आणि इथल्या पोलीस प्रशासनचं सेटलमेंट आहे का काय असं वाटायला लागलंय. का तर अनेक ऍक्सिडेंट 115 लोक माणसं मिली हायवेच्या कामात. विधानसभेमध्ये सन्माननीय आमदार अतुल बाबांनी विधानसभेमध्ये मांडलं तर इथल्या पोलीस यंत्रणेला जाग येणं झालंय. लाज वाटायला लागलंय. इथल्या अधिकाऱ्यांचं इथल्या याचं कुठल्याही धोकादायकावर सुरक्षित नाही. हे तुमच्या समोर प्रकार दिसतोय, तिथं दिसतोय. म्हणजे जगायचं का नाही माणसाने. सणावाराच्या दिवशी असे जीव घेणा प्रवास होणं ही घातक आहे. प्रशासनाला याचा जाब शनिवारी 12 वाजता रस्ता बसून विचारणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.